48,000 मतं कमी पडली माझ्या पत्नीला. रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी मला निवडून दिलं. मी तसंच म्हणलो असतो, अला माझी बायको पडली 48,000, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं. नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे का? नाही. श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा. जोड असली पाहिजे. आज इथं उपस्थित असणारा जनसागर पाहिल्यानंतर लोकांच्या सेवेची, लोकसेवेची खात्री ही आपल्याला पटते आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. 25 वर्ष या पक्षाला झालेली आहे. पुढेही आपल्याला या पक्षा वाढवायचा आहे, पुढे न्यायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मी इथं बसणाऱ्या मराठवाड्यातल्या सगळ्या 4-5 आमदारांना सांगेन, माझ्या विदर्भाच्या आमदारांना सांगेन, तुम्ही पण वेगवेगळ्या सहकार्यांशी बोला. कार्यकर्त्यांना, नेत्यांना, अनेकांना आपल्या बरोबर यायचंय, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना आपलंच करा. फक्त त्याची जनमानसामध्ये प्रतिमा चांगली असली पाहिजे, त्याच्यावर केसेस नसल्या पाहिजे, त्याला कुठं तडीपार केलेलं नसलं पाहिजे, त्याचे 2 नंबरचे धंदे नसले पाहिजे. नाहीतर त्याला घेऊन आपलं वाटोळच व्हायचं. असलं काही करू नका. 4 कमी असले तरी चालतील, परंतु जीवाला जीव देणारी माणसं आणि माझ्या महिला या आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. भगिनी आपल्याला पाहिजेत, आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला पाहिजेत. खोट्या नाट्या नरेटिव्हमुळे लोकांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित अशा प्रकारचे यश मिळालं नाही. तटकरे साहेब एकटे निवडून आले म्हणून काहीतरी आपली लाज राहिली, परंतु आपण खचलो नाही. मी नेहमी महाराष्ट्रात मध्ये लोकांना सांगत असतो, तुम्हालाही सांगतो, यश आलं म्हणून हुरवून जाऊ नका आणि अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. त्यामध्ये अपयश आम्हाला आलं, आम्ही पुन्हा बसलो, पुन्हा एकत्र चर्चा केली. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ ढवळून काढले आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. जनता जनार्दन हे सर्वस्व आहे. हे आता कोण म्हणतं ना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं, काय केलं नाही. आता दिल्लीला जे तिथं केजरीवाल पडले ते काय ईव्हीएम मध्ये पडले? काही चुका केल्या, 10 वर्ष लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं. पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना, आम्ही लोकसभेला कमी पडलो. मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 48,000 मतं कमी पडली माझ्या पत्नीला. रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी मला निवडून दिलं. मी तसंच म्हणलो असतो, अला माझी बायको पडली 48,000, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं. मग चला देवदेव करूया, इकडं नारळ फोडूया, तिकडं नारळ फोडूया, इकडं काय करूया, तिकडं काय करूया, असं नाही. देव देखील आहे, श्रद्धा आहे. राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला, विटेकर. पण नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे का? नाही. श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा. जोड असली पाहिजे. तशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण आउटघटकेचं राजकारण करण्याच्या करता आलेलो नाहीये, आपण लॉंग टर्मचं राजकारण करायला आलेलो आहे. आज सोयाबीन जानेवारीमध्ये डिसेंबरला थांबणार होतं खरेदी, ती आम्ही आता जानेवारी एंड पर्यंत वाढवली. अजून वाढवा म्हणून लोक सांगतायत. मगाशी बोलत असताना आपल्या इथं दुधना प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाच्या मुळे काही प्रमाणामध्ये आपलं क्षेत्र ओलिता खाली आलंय. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड ऊस आहे. आता मी शिवाजीराव जाधवांच्या कारखान्यावर उतरलेलो होतं, कारण तिथं हेलिपॅड होतं आणि तिथं मला कार्यकर्ते भेटले. ते म्हणत होते, दादा पुढच्या वर्षी तर खूप ऊस आहे, कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा. शिवाजीराव जाधवांनी आता तुमचा पूर्वीचा बागेश्वरी तो 5,000 चालला, मी आजच तासभर तिथं घालवला. आता त्यांनी मुक्ताईनगरचा कारखाना इथं आणतायत, तो साधारण 4,500 ते चालवतायत पुढच्या वर्षी, कारण तिकडं ऊसच नाही. काही ठिकाणी ऊस नाही आणि कारखाने काढलेत. मग त्याच्यामध्ये काय कुसळ घालता का? याला येण्याचा बाजार आहे.
त्याच्यामध्ये ऊस असेल तिथं कारखाने काढा ना आणि चांगले चालवा ना. आज इथं तुमचा इथं एवढा ऊस आहे, आज कारखाने आहेत, अजून काही कॅपॅसिटी वाढवायला आपण परवानगी देतोय. डिस्लरी ज्यांना काढायची माझ्याकडेच एक्साइज खात आहे. मला ते आत्ताच सांगत होते की दादा आमचं प्रकरण बरेच दिवस पडलं होतं, कुणी मंजूरच केलं नाही. मी आल्या सगळ्यांची प्रकरण मंजूर करून टाकली. कारण उद्या डिस्लरी झाली की ज्यूस टू इथेनॉल होणार आहे. इथेनॉल झालं तर माझ्या शेतकऱ्याला का भाव मिळणार आहे, त्याच्या कष्टाचं चीज होणार. इथेनॉलचे दर आम्ही अमित शाह साहेबांच्याकडनं वाढून घेतलेले, हे करावं लागणार आहे.